कुठं बाहेर चालत का? आज 1 तारीख आहे ना, पगार द्यायचे सगळ्यांचे. थांबलेत सगळे. चाव्यात तुमच्याकडे. जानकी, ओ आय एम सॉरी, मी नंतर येते. थांब राधिका, माझं तुझ्याकडेच काम आहे. हे घे. हे काय? आज 1 तारीख आहे, सगळ्यांचे पगार द्यायचे आहेत. अहिल्याकडून हिशोब घे आणि पगार देऊन टाक. जरी माझ्या मम्मानी तुमच्यासाठी दारं बंद केली असली तरी एक खिडकी तुमच्यासाठी उघडी ठेवली आम्ही. अंगाशी गर्व हा तुमचा खरा चेहरा. हावरट. आणि एक लक्षात ठेवा गर्व, खिडकीतून हात आत टाकायचे नियम आमचे असतील आणि मग जे हाताला लागल तेवढंच आणि तेवढंच झोळीत टाकायचं. कळलं? तुमचे सगळे नियम मला मान्य आहेत. काय करायचं तेवढं फक्त मला सांगा. या चाव्या तुझ्याकडे? हो, तेच सांगायला आले मी. नरसिंहरावांनी या चाव्या मला दिल्यात. काय? भाऊजींना हल्ली काय झालं ना, मला काही कळतच नाही. नाही, ते ठीक आहे की चाव्या जानकीकडे नाही दिल्या. तशी चाव्या सांभाळण्याची तिची लायकीच नाही. पण तुझ्याकडे दिल्या? एवढी हक्काची झालीयस का तू? आली. नीट बोला. त्यांनी मला तुझ्याकडनं हिशेब घ्यायला सांगितलं. ते दे आणि मला जाऊ दे. नाही देणार. म्हणजे नाही देणार. त्या चाव्या माझ्याकडे द्यायच्या आणि निघायचं. नरसिंहरावांनी मोठ्या विश्वासाने या चाव्या माझ्याकडे दिल्या. त्यामुळे इच्छा असूनही या चाव्या मी तुला नाही देऊ शकत. खाऊचे पैसे मिळाले असतील, जा मजा कर. अभ्यास होईल नंतर. जा. अहो, खाऊचे पैसे मिळाले असतील तर मजा करू ना. म्हणजे जानकीने आज पैसे दिले नाहीत तुला? थांब, मी ओरडतो तुला. जानकी, ए जानकी, आज आमच्या गणोबाला विसरते म्हणजे काय? हा? अहो, ती नाही विसरली आहे मला. राधिका ताईच विसरल्यात. म्हणजे आज तिने नाही, राधिका ताईंनी पैसे वाटलेत सगळ्यांना. काय बोलतोयस तू? घरातल्या सगळ्यांचे पगार आज राधिकाने केलेत? म्हणजे घराच्या किल्ल्या सुद्धा मला हाक मारलीत. काय चाललंय हे? तू काहीच कसं बोलली नाहीस ह्याच्यावर? तुम्ही कशाबद्दल बोलताय मला काही कळत नाही. तुला चांगलं कळतंय मी कशाबद्दल बोलतोय ते. उगाच वेळ पांघरून काहीतरी सोंग करू नकोस. मला खरंच कळत नाही तुम्ही काय बोलताय ते. पगाराचं पाकिट मला राधिका मॅडमकडनं मिळालंय. तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे गेल्यात का? मिनी साहेब, असं कोरडेपणानं बोलू नका तुम्ही. मग तुम्हीच काहीतरी केलं पाहिजे. मी काय करू शकते? राधिका मॅडमची या घरातली आणि साहेबांच्या आयुष्यातली ढवळढवळ वाढत चालली. पाणी डोक्यावरून जायच्या आत तुम्ही स्वतः लक्ष घातलं पाहिजे यामध्ये.